सहारा व हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीनं तहसीलदार यांना निर्धार यात्रा निवेदन। महिला सुरक्षिततेसाठी माझा सहभाग, निर्धारसाठीचा संघर्ष। महिलांच्या हक्क सुरक्षिततेसाठी सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाच्या वतीनं सिन्नर तहसीलदारांना निवेदन। चैतल संस्था प्रेरित सहारा हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर या संघाचं काम सिन्नर तालुक्यात गेले 16 वर्षांपासून चालू आहे। सहारा हिरकणी संघ हा महिला सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून करत आहे। आज सध्या समाजात घडत असणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना बदलापूर येथे घडलेल्या 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला। अशा या घटनांच्या निषेधार्थ चैतल संस्था प्रेरित सहारा व हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघातर्फे रॅली काढण्यात आली। गावठा बस स्टँड, गावठा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, मीन बाजार, शिवाजी पुतळा, पोलीस स्टेशन आणि शेवटी तहसील कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। रॅलीचे नियोजन सुषमाताई मानकर, रिजनल मॅनेजर, रंजना ढोली सहाराचे अध्यक्षा, लता सोनवणे हिरकणी अध्यक्षा, सुवर्णा गोंडे जिल्हा व्यवस्थापक हिरकणी संघ सिन्नर, कविता करडे जिल्हा व्यवस्थापक सहारा संघ सिन्नर यांनी केले। यावेळी उपस्थितांमध्ये सहारा व हिरकणी संघ कार्यकर्ते नूतन वाजे व्यवस्थापक, भारती वाजे व्यवस्थापक, बबिता काकड, अर्चना नळवाडे, सीमा ठाकरे, अश्विनी भाकरे, मनीषा जेजुरकर, प्रियंका वाघ, योगिता जाचक, आशा मुंगसे, स्वाती शिंदे, मयुरी जाधव, सविता शिंदे, छाया शिंगोटे, अर्चना शिरसाट, अलका गोखले, प्रतिभा पाटील, शैला जेजुरकर, वंदना वाजे, मनीषा वेलजाळी, सुमन बर्डे, मीराताई दराडे यांच्यासह 50 गावातील 200 महिला या रॅलीमध्ये उपस्थित होत्या। न देता त्याला आजन्म अशी की त्याला शिक्षा देण्यात यावी की तो सतत जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला ती खल सतत त्याच्या मनामध्ये असावी आणि लोकांना पण त्याचा हे वाटावा की ही घटना गेल्यानंतर फाशी न होता अशा प्रकारची सजा मिळते की जी माझ्या मरणापर्यंत माझ्या ती सोबत राहते। तर आमचं सगळ्या महिलांच्या वतीने, चैतन्य संस्थेच्या वतीने शासनाला हेच निवेदन असणार आहे की महिलांना कुठेतरी सुरक्षितता लाभावी, सुरक्षित वातावरण तयार व्हावं, त्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये स्वयंसेवी संस्थांना सुद्धा सहभागी करून घ्यावं आणि शासनाने सुद्धा वेगवेगळ्या कायद्याची, निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी। धन्यवाद। 15 वर्षापासून मी चैतन्य संस्था प्रेरित हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर या संघामध्ये जिल्हा व्यवस्थापक या पदाची जबाबदारी सांभाळत आहे। आता आपण जे हे महिला विशेष रॅलीचे आयोजन केलेलं आहे तर याचं आयोजन करण्यामागचा उद्देश पण तसाच आहे की आपण सध्या सर्वजण बघतोय आता की समाजामध्ये महिला, लहान मुली असतील त्यांच्यावर किती हिंसक प्रकारचे लैंगिक अत्याचार होत आहे आणि हे अत्याचार थांबावे म्हणून आज आम्ही या महिला रॅलीचे नियोजन केलेले आहे। त्या संदर्भात आम्ही आमचं जे काही नमस्कार, मी कविता योगेश करडे, चैतन्य संस्था प्रेरित सहारा ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ सिन्नर इथे गेली 15 वर्षापासून जिल्हा व्यवस्थापक म्हणून सध्या काम करते। आता सध्या समाजात ज्या घटना घडत आहेत की लहान मुली, मुले आणि वयोवृद्ध महिला सुद्धा आता सुरक्षित नाही आहेत। तर ह्या आता आमची जी संस्था चैतन्य संस्था ही गेली 32 वर्षापासून महिलांसाठी काम करते, महिलांसाठीच काम करते। पण आज इतकी वर्ष होऊनही महिलांना कोणत्याही प्रकारची सुरक्षेची हमी राहिलेली नाहीये आणि या महिला सुरक्षित नसल्यामुळे आज आपण असं ज्या महिला आहेत त्या मुलींना पण बाहेर पाठवण्यासाठी तयार होते। याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर पण व्हायला लागला आहे की महिलांना असं वाटतं की आपल्या मुली बाहेर जर पाठवल्या त्या सुरक्षितच नाही आहे। याच्यामुळे शिक्षणाचं प्रमाण पण कमी होण्याची शक्यता आता वाटायला लागलेली आहे आणि प्रत्येक आईला असं वाटतं की माझी मुलगी ही सुरक्षित असली पाहिजे आणि जर असं बाहेर वातावरण जर सुरक्षिततेचं नसेल तर कुणी मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवणार नाही। तर त्यासाठी म्हणून आज आम्ही आमच्या 50-56 गावांमधल्या मुलींना एकत्र केलं, म्हणजे महिला एकत्र आल्या आणि ह्या ज्या अशा घटना घडतात त्या घटना घडू नये यासाठी प्रतिबंध बसवा म्हणून पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय इथं आज निवेदन दिलं की जेणेकरून आपल्या सिन्नर तालुक्यातल्या तरी महिला सुरक्षित राहतील यासाठी आपल्या प्रशासनाने काहीतरी योग्य ती कारवाई करण्यासाठी काहीतरी ठोस असा निर्णय घेतला पाहिजे आणि अशी कारवाई करायची वेळच आलेली पाहिजे असा आपला कायदा असला पाहिजे की अशी कृत्य करताना पण करणाऱ्याला अशी करण्याची हे सुद्धा झालेली पाहिजे की इतका कडक कायदा आपल्याकडे व्हायला पाहिजे अशीच आमच्या सर्व महिलांच्या वतीने मी अपेक्षा व्यक्त करते। नमस्कार, माझं नाव सुषमा मानकर।
चैतन्य संस्था ही एक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम करते आहे. गेल्या 30 वर्षापासून संस्था महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये काम करते. मध्य प्रदेशमध्ये पण आहे आणि छत्तीसगडमध्ये छत्तीसगडच्या गव्हर्नमेंटसोबतचं आमचं काम आहे आणि सर्व काम आमचं महिलांचं आहे. जेव्हा समाजामध्ये महिलांच्या संदर्भात अशा काही घटना घडतात तेव्हा आमच्या सगळ्या महिला एकदम हादरून जातात. कारण की हा खूपच गांभीर्याचा विषय आहे की महिलांसोबत काम करत असताना दर दिवसाला महिलांच्यासोबत काही ना काही वाईट घटना घडत असतात. पण स्वयंसेवी संस्था म्हणून आमच्या पद्धतीने आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा अशा काही वाईट घटना घडतात तेव्हा मात्र मन एकदम हादरून जात आहे. आणि आज सध्या जी घटना घडलेल्या घडतात त्यामध्ये ती तरी कुणाची मुलगी होती, ते ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो, शहारा येतो. आणि हे जेव्हा वातावरण तयार झालेलं आहे तेव्हा घरोघरी जे पालक असतील, आई वडील असतील, ज्या मुली असतील, सगळ्यांच्या मनामध्ये आज भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर प्रत्येक आई वडील आता परत मुलींवर बंधने लादायला लागलेली आहेत. म्हणजे आजपर्यंत पण ती अबलाच होती, आता पण तिला तेच करण्याचा प्रयत्न होत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी म्हणून आजची आम्ही जी रॅली आहे हा निषेध तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आम्ही महिलांमध्ये म्हणजे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करतोय की घराघरांमध्ये आज संस्कार होणं गरजेचं आहे. की बहीण आणि भाऊ असताना बहिणीवर जर अत्याचार होत असेल तर भावाला काय वाटत असेल तर मुलांवर कुठेतरी हे संस्कार होणं गरजेचे आहेत. आज मोबाईल किती वाजेपर्यंत मुलं बघतायत, मुलगा 11 वाजेपर्यंत घरी येत नाही आहे ना. सगळी बंधनं काय आहेत ती मुलीवर आहेत, पण मुलांवर मात्र एकही बंधन नाही आहे. पण हा पण कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे, त्याच्यावर संस्कार होणं गरजेचे आहे. आणि त्या पद्धतीची आज प्रशिक्षणाची पण गरज, चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे. आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही ते जागृती जी आहे त्यावेळी समाजामध्ये करतच असतो. पण आता जी घटना घडलेली आहे अशाच घटना याच्या पुढे घडू नये त्यासाठी सगळ्या जनतेला जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात अशा प्रकारचे कायदे होणं गरजेचं आहे की परत तशी कोणी हिंमत करणार नाही. सपनों से हर घर सजाएंगे, क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.